महाराष्ट्रातल्या सगळ्या वकील वर्गाने यात आपल्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून सांगावं की ह्या पानाला काय अर्थ आहे, हे कोणाचं पान आहे. ह्या पानावरती ना नाव, ना तारीख, ना वेळ, ना स्थळ, ना उमेदवाराची सही, ना उमेदवाराचं नाव, हा कोणाचं हेच कळत नाही. ते म्हणतात नाही, पण ॲफिडेव्हिट ज्यांनी सही केली त्याची सही नाही ना, मग झालं मंजूर. असं कसं काय मंजूर होऊ शकते? कोणाचं हे तर सांगा आम्हाला. सत्ताधारी पक्षाच्या एका उमेदवाराचं हे ॲफिडेव्हिट आहे. त्याचं नाव आहे काय? एकता एकनाथ भोईर. म्हणजे काय, कुठली निवडणूक पद्धती आहे? आता हे एक कॉलम रिकामा राहिला. नाही, एकच कॉलम रिकामा राहिला. संगीता माणिक पाटील, ते माणिक पाटील रिजेक्ट. ठाण्यात एका ठिकाणी ॲफिडेव्हिट हे काल भरणं आवश्यक होतं, ते आज दुपारी 3 वाजता भरलं. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या सगळं लक्षात आणून दिलं की हे बघा, हे इतके वाजता भरलं जात आहे. ओके, म्हणजे सत्ताधारी पक्षाचे धडाधड वरनं फोन येत होते आणि हा रिजेक्ट केला. आणि हा एक 5 मिनिटं उशीर झालेला फॉर्म रिजेक्ट केला. साहेब हा एक्सेप्ट केलाय, इथे खाली आहे तो रिजेक्ट केला आणि हा रिजेक्ट नाही केलाय. हे बघा, सेम इथे रिजेक्ट केलंय, इथे पण रिकामा आहे. हा ऍक्सेप्ट केला आणि हा रिजेक्ट केला. ही शिल्पा वाघ ती आलीच मुळी 11:30 वाजता. म्हणजे 11च्या आत येणं अपेक्षित असताना 11:30 वाजता हॉलमध्ये प्रवेश केला. मान्य करण्यात आलं. इथे एक रिकामा आहे, फॉर्म ऍक्सेप्ट करण्यात आला. ही आमची बहीण वेळेत आली होती, फक्त एक रिकामा राहिला. बाद. तुम्ही 3 वाजता ॲफिडेव्हिट ॲडमिट करतात, ते तुम्हाला अधिकारच नाही ॲफिडेव्हिट ॲडमिट करून घ्यायचा. म्हणजे कॉल फॉर्म भरल्यानंतर कोणाचंही ॲफिडेव्हिट घेणं हे कायद्यानुसार गुन्हा आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या म्हणजे हातातच नाही ॲफिडेव्हिट घेणं. माननीय सौरभराव हे जर कुठे ऐकत असतील तर कृपया त्यांनी याच्याकडे लक्ष द्यावं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे गुलाम नाही, तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाच्या कक्षेत राहून काम करायला हवं. तुम्ही सत्ताधारी पक्षाचे लेखनिक नाही, क्लार्क नाहीये तुम्ही. साडे 11 वाजता माणूस हॉलमध्ये येतो, त्याला तुम्ही त्याचा अर्ज स्वीकारताच कसा? लोक 2-2 मिनिटं उशिरा आले तर तुम्ही हाकलून दिले. आणि हे एवढे पुरा, आणि हा म्हणजे मोठा पुरा कुठे गेला रे तू? एमटी हे काय आहे? हा कोणाचा आहे? हा कोण माणूस आहे? हे कसं ग्राह्य धरलं तुम्ही? हा मेलेला आहे, जिवंत आहे, कोण आहे हा? आणि असाच एक अर्ज नोटरीनी सही केलंय, सगळी केलंय, तिथे म्हटलं उमेदवारांनी सही केलं नाही, रिजेक्ट. अरे इथे उमेदवाराचं सही नाही, काय नाही, तर ऍक्सेप्ट केलं तुम्ही. काही नाही. मला मी खरं सांगू का, मी ते यायला पण तयार नव्हतो. कारण का निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडनं काहीही अपेक्षा नाहीत. लोकांनी काही ठिकाणी गुन्हे भरलेले नाहीत. महानगरपालिकेने परवा 3 उमेदवारांची यादी जाहीर केली की अनार्ह, म्हणजे ह्यांच्या नावावरती अनधिकृत बांधकाम आहे. आता अनधिकृत बांधकाम आहे ते अजीवन आहे ना, ते काही एका तारखेला अनधिकृत बांधकाम संपत नाही. मग जर अनधिकृत बांधकाम त्याच्या नावावर आहे तर तो जन्मभर महानगरपालिकेचा गुन्हेगार आहे. मग त्याचा अर्ज मान्य कसा केलात?
मुंब्र्यामध्ये एका उमेदवाराला स्वतः महानगरपालिकेने सौरभराव यांच्या आदेशान्वये अनर्ह घोषित केला अनधिकृत बांधकामासाठी. ते अनधिकृत बांधकामात जागेवर आहे ना, त्याचा टॅक्स आज देखील त्याच माणसाच्या नावाने निघतो की नाही? मग जर त्याचा टॅक्स त्याच माणसाच्या नावाने निघतो, त्याचा अर्थ काय की जन्मभर तो माणूस गुन्हेगार आहे. ठाणे महानगरपालिकेचा MRTPचा कायदा त्याला लागू झालेला आहे. तो एका विशिष्ट कालावधीसाठी नसतो. इथे माणसाने हत्या केल्याचा गुन्हा त्यांच्यावर आहे, आरोप आहे, तो लपवलाय. आत्महत्यास प्रवृत्त केला हा गुन्हा लपवलेला आहे. ॲफिडेव्हिटमध्ये खोटी माहिती दिलेली आहे, तो लपवलेला आहे. तरी त्याच्यानंतर तुम्ही त्याचा ॲफिडेव्हिट पण स्वीकारता या चुका सुधारण्यासाठी. हे प्रभाग क्रमांक 10 राबोडीत घडलेलं आहे आणि ह्याच्यावर सगळ्यांवरती आक्षेप घेण्यात आलेले आहे. पण माझा कुठल्याही प्रक्रियेवर विश्वास नसल्यामुळे मी ना TVशी बोललो ना अधिकाऱ्यांशी बोललो. कारण का अधिकारी हे फक्त गुलाम झालेले आहेत. काय उपाय नाही आहे. कोर्टात जाणं, कोर्टात लढत बसणं. यांना माहिती आहे कोर्टात काय होणार नाही. तारीख पे तारीख, तारीख पे तारीख, तारीख पे तारीख. हे जाणून बुजून चालू आहे. तुम्ही बिंदास करा, काय होत नाही. आता याच ठिकाणी सगळे अधिकारी नाश्त्याला बसले होते. नाश्त्याला बसले म्हणून उमेदवार बाहेर उभे राहिले. नाश्ता संपल्यावरती उमेदवार आत गेले. निवडक उमेदवारांना आत घेतल्या, बाकीच्यांना सांगितलं वेळ गेली. अहो तुम्ही नाश्ता करत होतात, चेक करा CCTV फुटेज. उत्तर द्यायला तयार नाही. माझं म्हणणं निपक्षपातीपणा काही लोकशाहीमध्ये अभिप्रेत आहे की नाही आहे? कमीत कमी निवडणुकीत. का निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या हातचं भावलं झालेलं आहे? तसं जाहीर करा. काही फार अपेक्षा आता भारताला राहिलेल्या नाही आहेत निवडणूक आयोगाकडनं. काहीच अपेक्षा राहिलेल्या नाही आहेत. म्हणजे एकीकडे तुम्ही त्याला अनार्ह घोषित करता 25ला, आत्ता 3 दिवसापूर्वी, आणि त्याचा अर्ज स्वीकारता. मग ते अनधिकृत बांधकाम जागेवर आहे की नाही आहे? आयुक्तांनी स्वतः सांगावं आम्हाला की ते अनधिकृत आता जागेवर नाही, की आम्ही ते पाडलेलं आहे आणि आता ते शिल्लक नाही. असं आहे का? आजही टॅक्स त्याच्याच नावाने निघतो, आजही बिल्डिंग तिथेच आहे. मग हे सगळं अस्तित्वात असताना तो उमेदवार होऊच शकतो? सौरभराव काही उत्तरच देणार नाही त्याच्यावर. निवडणूक अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की विधानसभा असेल ठाणे महापालिका असेल पारदर्शक कारभार होत आहे. हा दाखवलं म्हणणं आहे की पारदर्शक मी पारदर्शक पारदर्शक नमुना, हा पारदर्शक नमुना दाखवला ना. हा कुठल्या कोर्ट ॲक्सेप्ट कराल? कुठला जज ॲक्सेप्ट करेल? म्हणजे अगदी छोट्यातल्या छोटा सिटी सिव्हिल कोर्ट म्हणजे सर्वात छोटा न्यायाधीश असेल त्याच्यासमोर हा पत्र गेल्यावर तो फाडून फेकून देईल बाहेर, फेकून देईल. अधिकारी सांगतात नाही, नोटरीची सही आहे ना. अहो नोटरीची सही म्हणजे काय? मी उद्या कागद घेऊन येतो नोटरीचा सही मारून. हा नोटरी कोण आहे आणि त्याने असं कसं काय केलं? पहिली त्या नोटरीची चौकशी झाली पाहिजे. आता कोण आहे नोटरी जो अशा सह्या करून कागद देतो? रिकाम्या जागा भरा असा एक कागदपत्र तुमच्याकडे हे आहे ना. या रिकाम्या जागा भरून घ्यायच्या असतात आणि तसा निवडणूक आयोगाचा कायदा आहे. मग कायदा धाब्यावर बसून तुम्ही फॉर्म भरून घेतले का? इथेच सत्ताधारी पक्षाचा खेळ असतो. आणि तुम्ही सगळ्या सांगितलं ना, एकता एकनाथ भोईर, सगळ्यांच्या आरोनचे तुम्ही फोन चेक करा. प्रत्येकाला वरिष्ठ मंत्र्यांचे फोन आलेले आहेत. प्रत्येकाला की हे करू नका, हे सांभाळून करा. बाजूला फोन घेऊन जाऊन बोलण्याची गरज काय तुम्हाला? तुम्ही निवडणूक निर्णय अधिकारी आहेत ना, जागेवर बसून बोला ना. तुम्हाला कोणते कानात येऊन फोन आलाय, मग तुम्ही फोन घ्यायला आत जाता. कशासाठी जाता? संशयास्पद वागायचं कशाला? एकीकडे तुम्ही नमुना दाखवता, दुसरीकडे नमो ठाणे नमो भारत अशा प्रकारचे देखील ते जाऊ द्या, त्याच्यात आम्हाला काय इंटरेस्ट नाही. अधिकारी ही स्वायत्त संस्था आहे, मात्र आता ते सत्ताधाऱ्यांचं ऐकते. सत्ताधाऱ्यांच्या हातातलं भावलं म्हणजे निवडणूक आयोग आहे.
मला वाटतं अख्ख्या महाराष्ट्रामध्ये निवडणुका कशा पद्धतीने चालल्या तुम्हाला जिवंत उदाहरण म्हणजे या ठाण्यामध्ये आहे. आणि या सत्तेचा गैरवापर करून अधिकाऱ्यांवरती दबाव आणून आज इथे धडधडीत पुरावे त्या ठिकाणी आपण दाखवलेले आहेत की 11 वाजता उमेदवारांनी त्या ठिकाणी यायचं होतं आणि जे काय कागदपत्र त्यातले राहिलेले असतील ते 11 वाजेपर्यंत हे करायचे. 11 वाजता 1:30 वाजता डिस्प्ले त्या ठिकाणी लावलं गेलं आणि 1:30 वाजता डिस्प्ले लावल्यानंतर मला वाटतं बाकीच्या आपल्या उमेदवारांना माहीत पडल्यानंतर त्यांनी ते पुरावे दाखवण्याचा प्रयत्न केला. परंतु इथे जाणून बुजून त्या ठिकाणी कित्येक हे पत्रकामध्ये दिसत होतं की तिथे उमेदवाराची सही नाही, ब्लँक आहे, तारीख नाही. आणि असं असताना ते त्या ठिकाणी ती बाब लक्षात न घेता आणि परंतु हे दुसऱ्या उमेदवाराला तिकडे बाद केलं जातं. म्हणजे तुम्ही बघितलं असेल शिंदे गटातल्या जेवढे उमेदवार बंडखोर या ठिकाणी होते त्या बंडखोरांचे सर्व उमेदवार यांच्या साह्याने त्या ठिकाणी जाणून बुजून बाद केले होते. आणि काही ठिकाणी तुम्ही बघितले असेल मनसेचे असतील किंवा आमचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे असतील या ठिकाणी जाणून बुजून ते फॉर्म कशा तऱ्हेने बाद होतील असं या दृष्टिकोनातून त्यांनी काम केलेलं आहे. आणि या संदर्भामध्ये मला वाटतं आम्हाला वाटत नाही की न्याय मिळणार नाही, परंतु आम्हाला रस्त्यावर उतरून त्यासाठी न्याय मागायला लागेल. सकारात्मक उत्तरं मिळाली का निवडणूक आयोगाकडनं या आरोपांना? खरं तर आरो जे आहेत त्यांनी पहिलंच कबूल केलं की माझ्याकडनं चुकी झाली. निवडणूक आयोगाचा नियम असा आहे की स्क्रुटनी चालू व्हायच्या आधी जमा झालेले फॉर्म हे डिस्प्ले करायचे असतात आणि मग त्याच्यावर स्क्रुटनी चालू होते, मग लोक ऑब्जेक्शन घेतात. मुळात मॅडम सगळ्यात पहिल्या तिथेच चुकल्या. जे 11 वाजता स्क्रुटनीच्या आधी जे फॉर्म लावायचे होते ते त्यांनी 3:30 वाजता लावले. याचा अर्थ पहिल्या नियमाचं त्यांनी पालन केलं नाही आणि म्हणून या सगळ्या वाद सुरू झाल्या. त्यांचं असं मत आहे आम्ही ॲफिडेव्हिट त्यांनी नंतर मला आणून दिला पण तो आम्ही लावायला विसरलो. एवढी मोठी अधिकारी असं कसं म्हणू शकतो की आम्ही लावायला विसरलो? आणि त्यातूनच हा सगळा वाद सुरू झाला. आमचं म्हणणं आहे की संध्याकाळी 4:30 वाजता हा ज्यावेळेला वाद सुरू झाला त्याच्यानंतर मॅडमची मुलगी आतमध्ये आली आणि ती एक फाईल घेऊन आली. अशी एका लेडीजने तक्रार केली, ती मागे उभी आहे. त्या फाईलमध्ये आम्ही विचारलं काय होतं तर त्या म्हणाल्या नाही मला माझं डिप्रेशनच्या औषधांची फाईल होती तर ती औषधं आणायची होती म्हणून ती फाईल आणली होती. मी म्हटलं मॅडम ते व्हॉट्सअपवर का मागवलं नाहीत तुम्ही, 2 मिनटात आलं असतं. तर त्यावेळेला मॅडम गप्प झाल्या. याचा अर्थ याच्यात कुठेतरी खूप मोठा घोळ आहे. CCTV फुटेज हे जोपर्यंत चेक होत नाहीत तोपर्यंत आज सकाळी काय घडलं हे कोणालाही कळणार नाही. खरं तर आमचं मत आहे हे तिन्ही उमेदवार बाद झाले पाहिजेत कारण चुकीच्या पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी केल्यात. आमचा एक उमेदवार आहे त्याला एकच दाखला द्यायचा होता आणि तो दाखला द्यायला त्याची बायको बरोबर 10:30ला इथे आली. पण ज्यावेळेला ती 10:30ला आतमध्ये आली त्यावेळेला सगळी लोकं नाश्ता करत होती पण ती पण बिचारी तिथे बसली. आणि 11:05ला ज्यावेळेला सगळी लोकं टेबलवर जाऊन बसली तेव्हा ती गेली आणि तिने दिलं. त्यावेळेला ती म्हणते नाही 11:05ला आलात. अहो पण ती महिला त्या हॉलमध्ये 10:30लाच आली ना. जर एखादी महिला 10:30ला हॉलमध्ये आले तर तिचा फॉर्म ग्राह्य केला पाहिजे. आणि छोट्या छोट्या कारणांमुळे या लोकांनी अनेक लोकांचे फॉर्म उडवले आणि या लोकांना एवढे निरंक लिहिणं गरजेचं आहे नाही तर तात्काळ तो फॉर्म बाद होतो आणि यांच्यावर कुठलीच कारवाई नाही. याचा अर्थ जाणून बुजून आरो नेमले गेले. तुम्हाला आठवतं आहे का आम्ही एक मोर्चा काढला होता आणि त्या मोर्चात आमची एकच मागणी होती की निवडणूक जो अधिकारी आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे, भ्रष्ट अधिकाऱ्यांना देऊ नका. आणि त्याचा परिणाम आम्ही आज भोगतो. हे असे भ्रष्ट अधिकारी, अनधिकृत बांधकामांना संरक्षण देणारे अधिकारी ज्यावेळेला निवडणूक प्रमुख होतात ना त्यावेळेला मग ते त्यांच्या नगरसेवकांचे त्यांच्या मंत्र्यांचे आदेश पाळतात आणि ही जी तरुण पोरं आहेत ना जी आत्ता फॉर्म भरतात त्यांचं करिअर 5-5 वर्षासाठी बाद करतात. याच्यापेक्षा मोठं राजकारण काही नसू शकतं. आजची घडलेली घटना ही चुकीची आहे आणि याच्या बाबतीत सौरव राव यांना आम्हाला उत्तर द्यावं लागेल. आम्ही उद्या आदरणीय राजन विचारे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आयुक्तांना भेटू. आज सकाळचे सर्व CCTV फुटेज हे चेक करावेत आणि ज्या मॅडमनी चूक केली 11 वाजताच्या आधी जे काही फॉर्म डिस्प्ले करायचे होते ते कायद्याने लावले नाहीत म्हणून त्यांच्यावर FIR दाखल व्हावी अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे करणार आहोत. उद्या सकाळी आम्ही जाणार आहोत, आयुक्तांना भेटणार आहोत आणि त्याच्यानंतर मग पुढचा जो काही निर्णय आहे तो कळवू तुम्हाला.